मंगलमूर्ती. हॅलो हॅलो कानपूर. गणपती बाप्पा मोरया. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी या मंडळाचे अतिशय मनापासून आभार मानतो की आमच्यासारख्या कलावंतांना आपण या ठिकाणी सेवेची संधी दिली, खास करून मुकुंदजी आपले. माझं अहोभाग्य की आजच्या कार्यक्रमामध्ये माझे परम मित्र आज तिघजण म्हणजे भरत कामत, मी, चारुदत्त तापळे, हे आम्ही 40 वर्षापूर्वीची आमची मैत्री आहे आणि आज आम्ही एकत्र या स्टेजवर एकत्र आलो आहे. आणि केदारजी नाफडे आपल्या इथले लोकप्रिय आमचे परम मित्र हे हार्मोनियमला आहेत, हर्षदजी आहे. त्याच्यानंतर इथे येण्यामध्ये आमची वैभवीजी ज्या आहेत आणि हर्षद हरिदासजी, त्याचप्रमाणे माझी विद्यार्थिनी इथे मला भेटली ओजस्विनी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुकुंदजी आणि मी एकाच शाळेत शिकलेलो आहे. त्यामुळे एक सगळं जुळून आलेलं आहे असं मला वाटतं सगळ्या गोष्टी. तर कार्यक्रमाची सुरुवात आमच्या या कार्यक्रमाचा पॅटर्नच असा आहे की केवळ मनोरंजनासाठी कार्यक्रम असा नाहीच आहे हा. याच्यामध्ये थोडंसं प्रचार आणि प्रसार भारतीय शास्त्रीय संगीत त्याच्यामध्ये आणि कीर्तनाचा हा मुळात या कार्यक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे सुरुवातीला आपल्यासमोर एक 10 मिनिटं फक्त एक क्लासिकलची बंदिश सादर करतो, ज्याच्यामध्ये बंदिशीचे जे काही नियम असतात राग सादरीकरणाचे, सुरुवातीला त्याच्यामध्ये बंदिश, मग आलापी, बोल आलापी, त्याच्यानंतर सरगम, ताना या पद्धतीच्या पॅटर्नप्रमाणे आम्ही त्याच्यात जाण्याचा प्रयत्न करतो. फक्त 10 मिनिटं सांभाळून घ्या, नंतर मग गुरुजींच्या आवडीचे आणि तुमच्या आवडीचे भजन आपल्यासमोर सादर करतो. धन्यवाद. भरतजींनी सांभाळून घ्यावं जरा मला.
सखी मान लागना सखी मन लागना काबू जतन जिया मानत नाई मोरा सखी मन सखी मन लागे ना थोडं सोबत सोबत चला. मन ना जानू पाल मारक मिले कब भो लगाय पछताय सखी मन सगे मान लागना लागना रे सगे सखी मन लागना कबू जतन जिया मोरा सखी मन सखी मान लागे ना गावो जतन जिया मानत नाय सखी मन क्या बात आहे बा. नी 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 मग गगनी मदनी सा सा रे द मग रे सा सा के मन माना सखे मान लागनार जतन जिया सखी मन मगर दन सामा मप सागा मदनी मदनी दानी दा मग मग रे दानी सा रे सखी मनला न्यू न्यू ने 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 ने
दा दानी रे दा रे नि दानी दा दानी दा दानी रे दा रे नि दानी दा मा दानी सा 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 नि दा 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 रे रा माव माव म पद ग स्वागा मा दानी दानी दा वगैरे दा सखी मनला जाति हो सजनवा मोर घर जाति हो सजनवा मोर घर जाति हो क्या बात है जाति हो सजनवा मोर घर जाति हो सजनवा मोर घर बिनती करत जाति हो सजनवा मोर घर जाति हो सजनवा मोर घर जाने को हेरी सजनवा मोर घर जाती बलहारी तुम राज राज के बलहारी तुम राज राज के बलहारी तुम राज राज के नंद नंद के चराई गए जाती हो सजनवा मोर घर जाती हो सजनवा मोर घर जाते हो जाते हो जाते हो अभंगवाणीची सुरुवात कुठून करावी? आवाज येतो आपला? छान, फारच कमी येतोय. 1 2 3 4 5 6 7 8 ठीक आहे. अभंगवाणीची सुरुवात कुठून करावी हा साधा प्रश्न आपल्याला तसा कधी पडत नाही. कारण संत परंपरा ज्या क्रमाने आहे त्या क्रमाने संतवाणी ऐकायला नेहमीच आपल्याला आवडते. त्यामुळे संतवाणीचा आरंभ ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून करूया आणि ज्ञानदेवांचा
खरं म्हणाल तर हे वर्णन ज्ञानदेवांच्या समाधीचं आहे, पण अभंग लिहिलेला आहे तो ज्ञानदेवांनी नव्हे. तो एका चित्रपटासाठी पंडित भीमसेन जोशी यांनी फार सुंदर गायन केलं. गुळाचा गणपती हे त्या चित्रपटाचं नाव, आणि पु ल देशपांड्यांनी त्याचं लिखाण केलं होतं. तर इंद्रायणी काठी देवाची आनंदी लागली समाधी ज्ञानेशाची. आणि इथे पुलंनी फार सुंदर कल्पना मांडली की ते संजीवन समाधीत आहेत, म्हणजे समाधीत असूनही संजीवित आहेत. मग जीवित आहेत तर ते कोणत्या रूपाने जीवित आहेत? तर त्याचं उत्तर त्यांच्या चिंतनातनं असं आलं, उजेडी राहिले उजेड होऊन. आमच्या तुमच्या सगळ्यांच्या मनामधला सद्विवेकाचा जो प्रकाश आहे, त्या प्रकाशाच्या रूपाने ते कायमस्वरूपी आमच्यापाशी आहेत. ते निवृत्ती ज्ञानदेव मुक्ताबाई. अशा रीतीनं त्या संजीवन शब्दाचा एक सुंदर चिंतनात्मक अर्थ पुलंनी आपल्याला दिला. आणि पंडितजींनी तशी ही संतरचना नसताना सुद्धा संतरचना म्हणूनच काय इतक्या योग्यतेचा सुंदर अभंग आपल्याला दिला. इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची. लागली समाधी लागली समाधी लागली इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी. इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवा इंद्रायणी काठी. देवाची आळंदी देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवा इंद्रायणी काठी. देवाची आळंदी देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी. ज्ञानी यांचा राजा भोगतो राणीवर. ज्ञानी यांचा राजा भोगतो राणीवर. ज्ञानी यांचा राजा राजा ज्ञानी यांचा राजा भोगतो राणीवर. ज्ञानी यांचा राजा भोगतो राणीवर. नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव. मागे पुढे इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी. देवाची आळंदी देवाची आळंदी लागली समाधी
समाधी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची ज्ञानेशाची क्या बात है मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड मागे पुढे दाटे हो मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड मागे पुढे दाटे ज्ञानाचा 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 मागे पुढे दाटे हो मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड अंगणात झाड अंगणात झाड अंगणात झाड अंगणात झाड अंगणात झाड कैवल्याचे कैवल्याचे इंद्रायणी काठी देवा इंद्रायणी काठी देवाची आळंदे देवाची आळंदे लागली समाधी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी वाह क्या बात है इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी विठ्ठला माय बाप इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी विठ्ठला माय बाबा बुजेडी राहील बुजेड बबून उजेडी राहिले उजेड होऊन बुजेडी राहिले उजेड बबून उजेडी राहिले उजेड बबून उजेडी राहिले उजेड बबून उजेडी राहिले उजेड बबून निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान
सोपान निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान मुक्ताबाई इंद्रायणी देवाची आनंदे देवाची आनंदे लागली समाधी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाही हो ज्ञानेशाही इंद्रायणी घाटी इंद्रायणी घाटी देवा इंद्रायणी घाटी इंद्रायणी घाटी देवा इंद्रायणी घाटी इंद्रायणी घाटी इंद्रायणी पूर्ण वेळ असेल तेव्हा युगे 28च्या चारही कडव्यांचं गायन करायचं आणि जेव्हा वेळ नसेल तेव्हा पहिलं कडवं आणि शेवटचं कडवं असं गायन करायचं. त्यामुळे ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया खूप मोठा अभंग आहे, पण हा वेळ असेल तर एवढा मोठा अभंग आहे. थोडाच वेळ असेल तर ज्ञानदेवी रचिला पाया आणि तुका झाला असेल कळस, शेवटच्या ओळीची शेवटची ओळ. या नियमाप्रमाणे सगळ्या संतांना चरण स्पर्श करत पुढे जाणं वेळेमध्ये शक्य नाही. त्यामुळे ज्ञानोबांच्या पासून आलेली परंपरा खरं तर तुकोबांपर्यंतच नव्हे तर अगदी त्याच्याही पुढे गाडगे बाबा तुकडोजी महाराजांपर्यंत या महाराष्ट्रामध्ये होत राहिली. आणि त्यामुळे या पुढच्या कळसापासून ते पुढच्या सुद्धा प्रवासाला एक नमस्कार केला म्हणजे या सर्व संत परंपरेला एक वंदन केल्यासारखं होणार आहे. तेव्हा तुकडोजी महाराजांची रचना हिंदी रचना आहे. मन रे हे माझ्या मना तू हरीचं नाम सदा जपत राहा, कारण काळ काही येतो जातो टिकत नाही आणि ज्याच्या भरोशावर तू सगळी मिजाज करतोय तो सगळा संसारच मुळात फजिती करणारा आहे. या फजिती करणाऱ्या संसारामध्ये तुला सावरणारी गोष्ट जर कुठली चांगली असेल तर ती हरिनाम भगवंताची उपासना आहे. तेव्हा तसं नामदेव महाराजांच्या पासूनच ही एक दृष्टी सगळ्यांना आली होती की आपल्या रचना राष्ट्रभाषेत करणं आवश्यक आहे. का तर सर्व राष्ट्रीय स्तरावर विचार पोचवायचा असेल तर मराठी भाषेमध्ये अडकून चालणार नाही. तेव्हा नामदेवांच्या पासून अभंगांच्या हिंदी रचना सुरू झाल्या आणि ती परंपरा जवळजवळ तुकडोजींच्या पर्यंत कायम राहिली आहे. तेव्हा मर्यादित असल्या कारणामुळे ज्ञानोबांना पहिला नमस्कार केला आणि एकदम आधुनिक संतांकडे म्हणजे तुकडोजींच्याकडे थोडी उडी बांधली. मन रे जप तू हरिनाम सदा. मन रे मान रे मान रे मन 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 रे पढ़ हरि नाम की गीता फल पाल जाता फल पाल जाता फल पाल जाता फल पाल जाता जाता
तारे बीता मन रे पढ़ हरि नाम की गीता मन रे मन जिसके बल पर बल है तुकारता, जिसके बल पर बल है तुकारता, जिसके बल पर बल है तुकारता, वह संसार भजिता रे भजिता, वह संसार भजिता रे भजिता मन रे 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 पढ़ हरि नाम की गीता पल पाल जाता पल पाल जाता पल पाल जाता पल पाल जाता जाता रे बीता मन रे पढ़ हरि नाम की गीता मन रे यह दीना ना यह दीना हम है एक निमित्त दुनिया में, हम है एक निमित्त दुनिया में, हम है एक निमित्त दुनिया में, दुनिया हम है एक निमित्त दुनिया में, सारे गबद गबर सदा पग गरी रे सा सारे गबद पद सा पद सारे गरे सदा हम है एक निमित्त दुनिया में, सब है राम चलाता रे मन, सब है राम चलाता रे मन, मन रे मन रे मन रे मन रे मन रे मन रे
पढ़ हरि नाम की गीता पल पल जाता पल पल जाता पल पल जाता पल पल जाता जाता रे बीता मन रे पढ़ हरि नाम की गीता मन रे क्या बात है तू करिया दास कहे सुन मेरी तू करिया दास तुकड्या दास कहे सुन मेरी क्यों ना हक भर तारे मन क्यों ना हक भर तारे मन मन रे 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 पढ़ हरि नाम की गीता पल पल जाता पल पल जाता पल पल जाता पल पल जाता जाता रे बीता मन रे पढ़ हरि नाम की गीता मन रे मन रे मन रे मन रे मन रे मन रे वाह वेळ आहे भरपूर आहे क्या बात आहे आज रात्री काही लवकर जायची काही नाही वा ते खूपच छान झालं हिंदी रचनांचा विषय सुरू आहे म्हणून अशीच एखादी सुंदर हिंदी रचना की ज्यामध्ये तसं म्हणाल तर सर्व संतांचा उपदेश एकच मूर्तीची पूजा करतोस तशीच तत्वाची पण पूजा कर त्यातल्या मूल्यांची पण पूजा कर म्हणून राम का गुणगान करिए और उसके साथ राम प्रभु की भद्रता का सभ्यता का भी ध्यान करिए उसके साथ राम का गुणगान करिए अन्यथा जेव्हा दशरथ महाराज म्हणत होते काही सांगत होती तुला 14 वर्ष वनवासात गेलं पाहिजे तो क्षण असा होता की जेव्हा संपूर्ण शक्ती त्याच्या हाती होती ज्या असुरांना दशरथ हेही घाबरतात त्या असुरांचा रामाने निपात केला होता जन्म त्याच्या बाजूने होता थोडा मालिक या सगळ्याला हाताशी धरून वडिलांना तुरुंगात टाकणं आणि सत्ता हातात घेणं फार अवघड नाही पण या पराक्रमापेक्षा आई वडिलांची इच्छा राखण्यासाठी मी ऋषीमुनींची सेवा करत वनवासात राहिलो तरी मला जास्त मोठा आनंद आहे
आपल्या बुजुर्ग लोकांच्या आनंदासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करायला जो तयार आहे तो राम आहे. आणि आपल्या सुखासाठी सगळ्यांना त्रास द्यायला जो तयार आहे तो रावण आहे. इतकी सरळ राम रावणाची व्याख्या समोर दिसते आहे. तर ही जी त्याची सभ्यता, ही जी त्याची भद्रता, त्याचंही ध्यान कर बाबा. राम का गुणगान करिए, राम प्रभु की भद्रता का सभ्यता का ध्यान करिए. और उसके साथ राम आत्मा राम का भी सम्मान करिए. मनुष्यता को कर विभूषित, मनुष्य को धनवान करिए. मनुष्य को म्हणजे माणसाला नव्हे, माणूस केला धनवान कर. माणूस की त्यातली सगळी जपायचा प्रयत्न कर. और उसके साथ राम का गुणगान करिए. रामाच्या गुणगानाच्या वेळेला ही सगळी पथ्य मला पाळायची आहेत हे लक्षात ठेवून त्याचं गुणगान कर. राम नाम तुला या साऱ्याची शक्ती देईल. राम का गुणगान. राम का गुणगान करिए. राम प्रभु की भद्रता का सभ्यता का ध्यान धरिए. ध्यान धरिए. राम का गुणगान करिए. राम का गुणगान करिए. राम प्रभु की भद्रता का सभ्यता का ध्यान धरिए. ध्यान धरिए. राम का गुणगान करिए. राम क्या बात है. राम के गुण गुण चिरंतन. राम के गुण गुण चिरंतन. राम के चिरंतन. राम के गुण गुण चिरंतन. राम गुण सुमिरन धन धन. राम गुण वाह क्या राम 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 के गुण गुण
चिंतन राम गुण सुमिरन रतन धन मनुजता को कर विभूषित मनुजता को कर विभूषित मनुज को धनवान करिए ध्यान धरिए राम का गुणगान करिए राम प्रभु की भद्रता का सभ्यता का ध्यान धरिए ध्यान धरिए राम का। क्या बात है, वाह। सगुण ब्रह्म स्वरूप सुंदरा सगुण ब्रह्म स्वरूप सुंदरा सगुण ब्रह्म सगुणा ब्रह्मा आदि सगुण ब्रह्म सगुण ब्रह्मा सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर सुजान राजन रूप सुखकर सुजान राजन रूप सुखकर राम आत्मा राम राम आत्मा राम आत्मा राम का सम्मान करिए राम आत्मा राम आत्मा राम का सम्मान करिए ध्यान धरिए राम का गुणगान करिए राम प्रभु की भद्रता का सभ्यता का ध्यान धरिए ध्यान धरिए राम का गुणगान 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 करिए सगुणाकडून निर्गुणाकडे जाऊन हा भक्ती मार्गाचा प्रवास सर्वच ऋषी मुनीने मान्य केलेला की सुरुवात सगुणातून व्हावी आणि शेवट निर्गुणापर्यंत पोहोचून जावं. त्यामुळे मूर्तीच्या सगुणाच्या पूजेमध्ये रामचंद्रांची मूर्ती, रामांचं चरित्र, रामांची मूल्य या सगळ्या गोष्टींचं चिंतन, आचरण, अभिप्रेत आणि मग मात्र राम आत्मा राम या दिशेकडे वाटचाल. ही जशी
हिंदी काव्यरचनांमध्ये आली तशीच मराठीमध्ये सुद्धा आली. पंडितजींची अशीच एक अत्यंत गाजलेली मैफिल, मन हो राम रंगी रंगले. आणि हे रामरंगी रंगले म्हणजे कोणत्या रामरंगी? आत्मरंगी रंगले. कारण आपल्या अध्यात्मामध्ये नेहमी ज्ञान विज्ञान हे दोन शब्द आपण वापरतो. व्यवहारामध्ये ज्ञान आणि विज्ञान याचे अर्थ वेगळे आहेत. परमार्थामध्ये नीच ब्रह्मस्वरूप याचा अनुभव हे ज्ञान, आणि विश्व ब्रह्मस्वरूप याचा अनुभव म्हणजे विज्ञान. या दृष्टीनं या सर्व चराचरामध्ये ते रामतत्व भरून राहिलं आहे याचा अनुभव, आणि या अनुभवामध्ये रंगणं हे खऱ्या अर्थाने राम रंगी रंगले. चरणे नेत्र गुंतले धुंद अंबुजातले, भवतरंगी रंगले मन हो राम रंगी रंगले. राम रंगी रंगले मना राम रंग रंगले. राम रंगी रंगले मन हो राम रंगी राम रंगी रंगले. राम रंगी रंगले रंगले राम रंगी रंगले रंगले राम रंगी रंगले. आत्मरंगी रंगले आत्मरंगी रंगले. क्या बात है. आत्मरंगी रंगले विश्व रंगी रंगले मन राम रंगी रंगले मन हो राम रंगी क्या बात बाबा. आत्मरंगी रंगले आत्मरंगी 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 रंगले मन हो आत्मरंगी रंगले मन विश्व रंगी रंगले मन राम रंगी रंगले. राम रंगी रंगले मना राम रंग रंगले. ये राम रंग रंगले राम राम रंगी रंगल रंगले राम रंगी. राम रंगी रंग
रंगी आत्मरंगी रंगले आत्मरंगी रंगले मन विश्वरंगी रंगले मन राम रंगी क्या बात है बोलना राम रंगी रंगले मन मना राम राम रंगी रंगले मन ए मन राम राम रंग राम रंगी रंगले मन हो राम रंगी चरणी नेत्र गुंदले मन चरणी नेत्र चरणी नेत्र चरणी नेत्र गुंदले भृगा आंबुजा तल भावत रंगी रंगले रंगले राम रंगी रंगले मन हो राम रंगी आत्मरंगी रंगले मन आत्मरंगी रंगले आत्मरंगी रंगले मन आत्मरंगी रंगले मन विश्वरंगी रंगले मन राम रंगी रंगले हो राम रंगी रंगले राम रंगी रंगले राम रंगी आलेल्या बाकी काही माझ्यामध्येच परब्रह्मतत्व आहे याचा अनुभव ज्ञान, विश्वामध्ये परब्रह्मतत्व आहे याची माहिती नव्हे, याचा अनुभव म्हणजे विज्ञान. आणि या विज्ञानाचा अनेक साधक अत्यंत कसोशीने अभ्यास करतात. आणि म्हणून भगवान शिवशंकरांच्या देवळाला किंवा शिवशंकरांच्या मूर्तीला, शिवपिंडीला शक्यतो पूजन करतात. पण याच्यापेक्षा व्यापक पूजन म्हणजे नर्मदा मैयाचीच अख्खी परिक्रमा करतात, विंध्याचीच परिक्रमा करतात आणि त्या शिवाच्या विराट स्वरूपाकडे, विश्वात्मक स्वरूपाकडे आपलं मन वळवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे अभंगमणीमधली ही अंतिम रचना निर्गुणी भजन आहे. ओंकार महाराज तीर्थ जाऊंगा, मैं नर्मदा जल नहाऊंगा. आणि या ओंकार स्वरूपामध्ये, त्या शिवस्वरूपामध्ये, चिदानंद अवस्थेमध्ये मी माझ्या जीवनाचा शेवट उत्तम तऱ्हेनं करीन, असं हे गोड अवधूत भजन. ओंकार महाराज तीर्थ जाऊंगा, मैं नर्मदा जल नहाऊंगा. ओंकार महाराज तीर्थ जाऊंगा, ओंकार महाराज तीर्थ जाऊंगा.
जाऊंगा, नर्मदा का जल मैं नहाऊंगा नहाऊंगा, ओंकार महाराज तीरथ जाऊंगा, ओंकार महाराज। ओंकार महाराज तीरथ जाऊंगा, ओंकार महाराज तीरथ जाऊंगा जाऊंगा, नर्मदा का जल मैं नहाऊंगा नहाऊंगा, ओंकार महाराज तीरथ जाऊंगा, ओंकार महाराज। क्या बात। मोर बंदर नाचा नदी का किनारा पर, मोर बंदर मोर बंदर नाचा नदी का किनारा पर, शंख घड़ी जाल बाज शंकर का मंदिर पर, मोर बंदर नाच नदी का किनारा पर, शंख घड़ी जाल बाज शंकर का मंदिर पर, फूल बेल पाती हो चढ़ाऊंगा चढ़ाऊंगा, फूल बेल पाती हो चढ़ाऊंगा चढ़ाऊंगा, ओंकार महाराज तीरथ जाऊंगा, ओंकार महाराज तीरथ जाऊंगा जाऊंगा, नर्मदा का जल मैं नहाऊंगा नहाऊंगा, ओंकार महाराज तीरथ जाऊंगा। ऊंची ऊंची पहाड़ी ना निर्मल जल छे, ऊंची ऊंची पहाड़ी ना निर्मल जल छे, इना पार ओंकारेश्वर उना पार ममरेश्वर। क्या बात है। ऊंची ऊंची पहाड़ी ना निर्मल जल छे, इना पार ओंकारेश्वर उना पार ममरेश्वर, साधुना के संग में नहाऊंगा नहाऊंगा, साधुना के संग में नहाऊंगा नहाऊंगा, ओंकार महाराज तीरथ जाऊंगा, ओंकार महाराज। सब तीरथ में तीरथ ओंकार जी, सब तीरथ में तीरथ ओंकार जी, सब तीरथ में तीरथ ओंकार।
ओंकार जी नर्मदा का जल जैसो गंगा का पानी जी नर्मदा का जल जैसो गंगा का पानी जे घड़ों भर पानी भो चढ़ाऊंगा चढ़ाऊंगा घड़ों भर पानी भो चढ़ाऊंगा चढ़ाऊंगा ओंकार महाराज तीरथ जाऊंगा ओंकार महाराज ओंकार महाराज तीरथ जाऊंगा जाऊंगा नर्मदा का जल मैं नहाऊंगा नहाऊंगा ओंकार महाराज तीरथ जाऊंगा ओंकार महाराज ओंकार महाराज ओंकार महाराज ओंकार महाराज ओंकार महाराज ओंकार महाराज